या हेवी व्हेकल आहेत ना, ह्या सगळ्या मला फिटून बाजूला टाकली प्रवाशांच्या गाड्या फोड. बघितलं ना, महिला व बालविकास मंत्री आहेत आणि त्या काय म्हणतायत की या गाड्यांना फेकून द्या. आता विषय असा आहे ना की ट्रॅफिकमध्ये बराच वेळ मंत्री महोदय ज्या आहेत मॅडम, या अडकल्या गेल्या आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की या ज्या ट्रक आहेत, या ट्रक फेकून द्या. आता विषय असा आहे, मान्य ट्रॅफिक झालंय आणि हेवी व्हेकल जे आहेत ना, त्यांच्यामुळं तिथे कदाचित ट्रॅफिक झालंय. म्हणजे सगळ्याच गाड्या होत्या, कार देखील दिसत आहेत, ट्रक देखील दिसत आहेत. पण आपण जे काही बोलताय ना मॅडम की या गाड्यांना फेकून द्या, तर ही जी काही ट्रक चालवणारी मंडळी आहे, ट्रक चालवणारे जे चालक आहेत ना, हे कित्येक दिवस, कित्येक रात्र ही मंडळी जागतात आणि कष्ट करतात. आणि ही जी मंडळी आहे, ही आपल्याला सकाळी दुधापासनं म्हणजे आपली जी सुरुवात होते ना चहा प्यायची, ती देखील या मंडळीपासून होती आहे. त्यामुळे आपण जे काही बोलला आहात की या ट्रक फेकून द्या, हे कितपत योग्य आहे हे आपल्यालाच माहिती आहे. कारण एक आपण मंत्री महोदय आहात. आपण ट्रॅफिकमध्ये अडकलात, आपल्याला खूप दुःख झालं असेल, पण आम्ही सर्वसाधारण माणसं कित्येक दिवसापासून ट्रॅफिकमध्ये अडकतोय. 4-4 तास, कधी-कधी तर 10-10, 12-12 तास आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकतो. पण आपण जे काही हे बोललात की ट्रक चालक जे आहेत, म्हणजे ट्रक ज्या आहेत त्या फेकून द्या, त्या कंपनीच्या गाड्या आहेत त्या फेकून द्या. त्याच कंपनीच्या गाड्या मटेरियल आपल्यापर्यंत पोहोच करतात. दळणवळण जे आहे भारतामध्ये, हे सगळं काही त्याच करतात. त्यामुळे आपण एक चांगल्या पदावरती आहात, संविधानिक पदावरती आहात, जनतेने तुम्हाला निवडून दिलं आहे आणि तुम्ही ट्रक चालकाला किंवा ट्रक मालकाला ज्या म्हणताय ना की त्या गाड्या फेकून द्या, हे कितपत योग्य आहे मला तरी माहीत नाही आहे. आणि आम्ही खूप कष्टाने या गाड्या उभा करतो मॅडम. तुमच्यासाठी त्या ट्रक असतीलही कदाचित, तुमच्यासाठी त्या गाड्यांची व्हॅल्यू नसेल, किंमत नसेल, पण आम्ही त्या ट्रकला खूप जपतो. आम्ही तिला लक्ष्मी म्हणतो, कारण आमचे घरं त्या ट्रकवरतीच चालतात. पण तुम्ही जे काही बोललात ना की या ट्रक फेकून द्या, कदाचित तुमचं बोलणं असं असं आहे की जी काही बाकीची जी कार आहेत आणि त्यांना पहिले जाऊ द्या. अहो, आम्हीही माणसंच आहोत ना, आम्हीही माणसंच आहेत. आम्ही ट्रक चालवतो म्हणजे आम्ही माणसं नाही का? आम्ही काय किड्या-मुंग्या आहोत का? की तुम्ही असं बोलताय की त्या गाड्यांना फेकून द्या. तुम्हाला जर योग्य वाटत असेल ना की गाड्यांना फेकून द्या, तर तुम्ही मंत्री झालात कसा हा मला प्रश्न पडला आहे. कारण इथे तुम्हाला मतदान करणारे काही ट्रक चालवणारी देखील मंडळी आहे, टेम्पो चालवणारी देखील मंडळी आहे. त्यामुळे आपण जे काही बोलताय ना, हे योग्य नाही आहे असं मला तरी वाटतंय. आणि जी काही ट्रक चालवणारी मंडळी आहे, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? या जे काही स्टेटमेंट करतायत की ट्रकना फेकून द्या. कदाचित ट्रॅफिक झाल्यामुळे तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही तिथे अडकलात म्हणून तुम्हाला वाटत असेल. पण आम्ही 10-10, 12-12 तास अडकतोय, उपाशी पोटी देखील अडकतोय. त्यामुळेच जी काही चालक मंडळी आहे ना, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं?